युधिष्ठिराने जर राजसूय यज्ञ केला तर मी आणि माझ्या आजोबा शंतनू इंद्रलोकात राहू शकतो. युधिष्ठिरा, ही तुझ्या पित्याची इच्छा आहे. तुझे 4 भाऊ आणि कृष्ण यांची तुला मदत आहे. तू सहजपणे राजसूय यज्ञ करू शकशील. तू सगळं जग जिंकू शकतो. तू राजसूय यज्ञ केलास तर तुझा पिता पूर्वज शंतनू आणि त्याचे पुत्र इंद्रलोकात राहू शकतील. ही गोष्ट सोपी नाही याची मला कल्पना आहे, पण हा यज्ञ तू आणि फक्त तूच करू शकतोस. असे बोलून नारद मुनींनी पांडवांना आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले. नारद मुनींची भेट झाल्यापासून युधिष्ठिर खोल विचारात पडून गेलेला होता. आतापर्यंत पांडव आपले आयुष्य शांतपणे जगत होते. युधिष्ठिर लोभी नव्हता. कुरूंच्या प्राचीन राज्याचा तो भाग त्यांचा चुलता धृतराष्ट्राने त्यांना दिला होता. त्यात ते समाधानी होते. कौरवांनी वारंवार त्यांच्यावर अन्याय केला होता, ही गोष्ट खरी, पण पांडव सज्जन होते. मनात राग धरून बसणे ही गोष्ट युधिष्ठिराच्या स्वभावातच नव्हती. चुलत्याने दिलेली ओसाड जमीन त्याने कसलीही तक्रार न करता स्वीकारली. शक्यतो भांडण टाळावे असाच त्याच्या मनाचा कल होता. पांडवांवर कृष्णाची कृपा असल्यामुळे त्यांनी ओसाड जमीन त्याच्या मदतीने सुपीक बनवली. ते सर्व इंद्राने केल्यामुळे त्यांनी या नगरीचे इंद्रप्रस्थ असे नामकरण केले. इथला राजवाडा आणि त्यातले सभागृह ही मय याने दिलेली भेट होती. या देणगीमुळे युधिष्ठिर अतिशय खुश झाला होता. तो आता शांतपणे आपले आयुष्य कंटित होता. या शांत तळ्यात नारदांनी खडा टाकला आणि लाटांची खळबळ सुरू झाली. युद्ध करून जगातल्या सर्व राजांना जिंकण्याचा विचार युधिष्ठिराच्या मनात पूर्वी कधी आला नव्हता. तो आता वारंवार येऊ लागला. याचाच अर्थ राजसूय यज्ञ करणे हा होता. तशी इच्छा युधिष्ठिराच्या पित्याने नारद मुनीकडे व्यक्त केली होती. युधिष्ठिराने ही गोष्ट सभागृहात चर्चा लागली. प्रत्येकाने या गोष्टीचे उत्साहाने स्वागत केले. युधिष्ठिराने कृष्णाला बोलावणे पाठवले. कृष्णा पांडवांचा मित्र आणि मार्गदर्शक होता. कृष्णाचा सल्ला घेऊनच कुठलाही निर्णय पांडव घेत असत. तू ताबडतोब इंद्रप्रस्थाला ये, आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे, असा निरोप घेऊन युधिष्ठिराने आपला दूत द्वारकेला पाठवला. बलराम आणि इतरांचा निरोप घेऊन कृष्ण इंद्रप्रस्थाला यायला निघाला. कृष्ण इंद्रप्रस्थाला पोहोचला त्या युधिष्ठिराने त्याचे जिव्हाळ्याने स्वागत केले. आपण आपल्या सख्या भावाकडे आलो आहोत तसेच कृष्णाला या जिव्हाळ्यामुळे वाटले. आल्यावर कृष्णाने थोडी विश्रांती घेतली आणि त्यानंतर तो युधिष्ठिराला भेटला. दिवाणखान्यात बसलेला युधिष्ठिर कृष्णाची वाट पाहत होता. जो विषय युधिष्ठिराला रात्रंदिवस अस्वस्थ करीत होता तो दिवस त्याने कृष्णाकडे काढला. नारदांची भेट आणि आपला पिता पंडू याने त्यांच्याकडे व्यक्त केलेली इच्छा त्याने कृष्णाला सांगितली. या सर्व गोष्टी तपशीलवार सांगितल्यानंतर युधिष्ठिर कृष्णाला म्हणाला, कृष्णा, तू आमचा खरा मित्र आणि हितचिंतक आहेस. जे सत्य आहे तेच तू सांगतोस. मी अगदी गोंधळून गेलो आहे. योग्य तो सल्ला तू मला दे. काही क्षण कृष्ण अगदी गंभीर झालेला दिसला. काहीही न बोलता तो विचार करीत होता. वेगवेगळ्या क्षत्रिय राजांच्या शक्तीचा त्याने मनोमन अंदाज घेतला आणि तो म्हणाला, इतर राजांना जिंकणं कठीण नाही, पण मला काळजी वाटते ती एका राजाची. त्याचं नाव जरासंध. तुला तो ठाऊक आहे. त्याला जिंकणं कठीण आहे. दामघोषाचा पुत्र शिशुपाल त्याचा चांगला मित्र आहे. आणखी एक राजा म्हणजे दंतवक्र, तो जरासंधाचा मित्र आहे. भगदत्त भीष्मकाचा पुत्र रुक्मी, पौंड्रक, वसुदेव हे सर्व जरासंधाचे मित्र आहेत. असे 4ही दिशांना त्याचे मित्र पसरलेले आहेत. जरासंधाचे शत्रुत्व आहे वृष्णी घराण्याशी. मी कंसाचा वध केला होता हे तुला ठाऊक आहेच. तो जरासंधाचा जावई होता. तेव्हापासून जरासंध माझा सतत द्वेष करीत आला. आम्ही अजूनही त्याचा वध करू शकलो नाही. आजपर्यंत 18 वेळा त्यानं आमच्याशी युद्ध केलं, पण आम्ही त्याचा पराभव करू शकलो नाही. त्याच्या सततच्या स्वाऱ्यांचा आम्हाला भय वाटल्यामुळे आम्ही मथुरा नगरी सोडून या द्वारकेला आलो. द्वारकेच्या एका बाजूला रैवतक पर्वत आणि दुसऱ्या बाजूला समुद्र असल्यामुळे जरासंध आणि त्याच्या स्वाऱ्या यापासून आम्हाला सुरक्षित वाटते. आमच्याजवळ असलेल्या रैवतक पर्वतापासून जरासंधाच्या जवळ असलेला गिरिवरज पर्वत 100 योजना दूर आहे. आम्ही द्वारकेत स्थायिक झालो हे कळल्यावर एक दिवस त्याने आपली गदा द्वारकेच्या दिशेने फेकून मारली. प्रचंड वेगाने 99 योजनांचं अंतर ओलांडून ती गदा आली आणि द्वारकेच्या भूमीत रुतून बसली. त्यानंतर मात्र त्यानं आम्हाला काही त्रास दिलेला नाही. युधिष्ठिरा,
जरासंधाच्या काही मित्रांची नावं आता मी तुला सांगतो. एक म्हणजे तुझा चुलत भाऊ दुर्योधन. तू आणि जरासंध याच्यात युधिष्ठ आला हे कळलं की तो जरासंधाच्या बाजूने उभा राहणार. याचा अर्थ भीष्म, द्रोण आणि कृप यांच्यासहित सर्व कौरव आपला पाठिंबा जरासंधाला देणार. तुझ्यावरच्या प्रेमामुळे ही वडील माणसं जरी युद्धात उतरली नाही तरी राधियाचं काय? अर्जुनाबरोबर युद्ध करून त्याचा नाश करण्याच्या संधीची तो वाटच पाहत आहे. भार्गव ऋषीकडून मिळालेलं दिव्य अस्त्र राधियाकडे आहे. राधियाने जरासंधाचाही पराभव केलेला आहे. तो जरासंधाहून समर्थ आहे. असे हे शत्रू तुझ्या विरुद्ध उभे असताना तू राजसूय यज्ञ करू शकशील असं मला तरी वाटत नाही. जरासंधानं 98 राजांना कैद करून आपल्या तुरुंगात ठेवला आहे. यत्न करून या राजांची मुंडकी भगवान शंकराला व्हायची असा विचार जरासंधाच्या मनात आहे. तो असा वेडा माणूस आहे, पण तो इतका सामर्थ्यवान आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्याचा पराभव करणं शक्य नाही. जोपर्यंत जरासंध जिवंत आहे तोपर्यंत तू राजसूय यज्ञ करण्याच्या आशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही. त्याचा जर वध आपण करू शकलो तर मग काळजीचं कारण उरणार नाही. त्याचा वध केल्याचं कळलं की इतर राजे तू आणि तुझे भाऊ यांना आव्हान देण्याची हिंमत करणार नाही. माझं मत मी तुला स्पष्ट सांगितलं. आता तू जरासंधाच्या वधाचा विचार कर. त्यानंतर बाकी सगळं सोपं आहे. ते सगळं ऐकल्यानंतर राजसूय यज्ञ करायचा विचार युधिष्ठिराने सोडून दिला. तो कृष्णाला म्हणाला, तू जी वस्तुस्थिती स्पष्ट आम्हाला सांगितलीस तशी दुसरा कोणीही सांगू शकला नसता. कृष्णा, तू दिलास तसा सल्ला अन्य कोणीही देऊ शकणार नाही. मी तुझा आभारी आहे. मला युद्ध आणि हे विजय नकोच वाटतं. या पृथ्वीवर राज्य करणाऱ्या थोर राजांच्या जीवनाचा विचार कर. जे राजे थोर होते ते शांतताप्रेमी होते. म्हणजे या जगात शांतता प्रस्थापित करणं हेच सर्वात श्रेष्ठ धोरण आहे. राजसूय यज्ञाची ही कल्पना मी सोडून देतो. आपण शांततेने जगूया. भीमाचा या शांततेने जगण्याच्या धोरणाला पाठिंबा नव्हता. भीम युधिष्ठिराला म्हणाला, प्रिय बंधू, कुठलंही मोठं कार्य हे कठीण आहे असं प्रारंभी वाटणारच, पण त्यामुळे आपल्या उत्साहावर पाणी पडता कामा नये. उपाय योजणारा कृष्ण आणि माझा अर्जुन आपल्या सोबत आहे. मी जरासंधाचा वध करू शकेन असं मला वाटतं. मी कृष्ण आणि अर्जुन एकत्र येऊन ते सहज करू शकतो. जोपर्यंत कृष्ण आपल्या बाजूचा आहे तोपर्यंत पराभवाचा विचार करण्याचं कारणच नाही. तू उगीच पाय मागे येतोयस. जरासंधाचा वध करणं सोपं आहे. कृष्ण म्हणाला, नाही भीमा, तसं नाही. तुला वाटतं तितकंही सोपं नाही. जरासंध हा शंकराचा फार मोठा भक्त आहे. शंकराची त्याच्यावर कृपा आहे. आणखी एक गोष्ट अशी की तो गुणी आणि उदार आहे. त्यानं अनेक राजांचं प्रेम मिळवलं आहे. राजसूय यज्ञ जरा बाजूला ठेव, पण तू जर त्याचा वध केलास तर त्याच्या तुरुंगात सध्या असलेल्या अनेक राजांचा जीव वाचवल्याचे श्रेय तुला मिळेल. शंकराला प्रसन्न ठेवण्यासाठी यज्ञ करून या यज्ञात तुरुंगातल्या सर्व राजांचा बळी देण्याचा विचार जरासंधाने केला आहे. जरासंधाच्या वधाचा विचार तू करावा असं मला वाटतं. या विचाराला संमती देण्याचा युधिष्ठिराने नाकारला. तो म्हणाला, नाही, भीम आणि अर्जुन हे माझ्या 2 डोळे आहेत आणि कृष्णा, तू माझं हृदय आहेस. या तिघांना जर मी हरवून बसलो तर माझ्या जगण्याला काय अर्थ होणार? आणि म्हणूनच राजसूय यज्ञाच्या कल्पनेला पूर्णपणे त्याग करणं हे शहाणपणाचं ठरणार आहे. अर्जुन म्हणाला, बंधू, तू भीतो आहेस कशासाठी? आपण क्षत्रिय वंशात जन्म घेतला आहे. आपण लढवय्या. युद्धाची कला आपण जाणतो. दिव्य अस्त्राचा उपयोग करणंही आपण जाणतो. धर्माच्या मार्गावरून आपण कधीही ढळलेलो नाही. जरासंध शक्तिमान आहे यात शंका नाही, पण तो सदवर्तनी राजा नाही. जो राजा कमी शक्तिवान राजांचा छळ करतो तो राजा देवांना आवडत नाही. अन्यायी राजाची शक्ती ऐकत व्यर्थच ठरते. अशा माणसाचा नाश करणं कठीण नाही. जे धर्माच्या मार्गावरून ढळत नाही त्यांच्या पाठीशी देव उभा असतो. जरासंध आणि त्याच्या राक्षसी शक्तीचं जग नाहीसं करणं हे आपलं कर्तव्य आहे. या लढ्यात यश आपलंच आहे. आम्हा तिघांना मगध देशी पाठव. जरासंधाचा वध केल्यानंतर आम्ही चौघे 4 दिशांना जाऊन सगळं जग जिंकून आणू आणि तुझ्या पायाशी ठेवू. भीम आणि अर्जुन यांच्या तेजस्वितेचे कौतुक वाटून कृष्ण म्हणाला, थोर योद्ध्यांचे पुत्र शोभतील असेच भीम आणि अर्जुन यांचं बोलणं आहे. युधिष्ठिरा, या जगात आपलं वास्तव्य थोडा काळच असतं. मृत्यू अटळ आहे. तो दिवसा उजेडी येईल आणि मध्यरात्री येईल. एखाद्याने युद्धाला नकार दिला म्हणून त्याला अमरत्व प्राप्त होतं असं मुळीच नाही. या लहानशा आयुष्यात कोणती कृती करायची याचा विचार माणसानं वेळ नाही घालवता घेतला. हे करू की ते यावर विचार करीत बसायला वेळ नसतो.
आपण जरासंधाला भेटून त्याला युद्धाचं आव्हान दिलं पाहिजे. आपण आपल्या शत्रूच्या देशात जाऊन त्याला युद्धाचं आव्हान देऊया. शत्रूच्या घरात शिरण्यासाठी आपण आमंत्रणाची वाट पाहत बसणार आहोत. आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करूया. तू युद्धात जिंकलास तर तो पृथ्वीचा राजा होशील आणि हरलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. यापैकी काहीही वाट्याला आलं तरी आपल्या नावाला शर्मेचा कलंक लागणार. युधिष्ठिर म्हणाला, कृष्णा, जरासंधाविषयी मला अधिक काही सांग. तुलाही आव्हान देण्याची शक्ती त्याला कुठून नाही. तो तुझ्याजवळ आला तेव्हा ज्योतीवर पतंग जळून जातो तसा जळून कसा गेला नाही. तू त्याचा अजून पराभव कसा केला नाही हे मला एक ओढच आहे. हे ऐकल्यावर कृष्णाने त्याला जरासंधाची गोष्ट सांगितली. बृहद्रथ नावाचा मगध देशाचा शक्तिशाली राजा होता. क्षत्रियात तो जो गुण असतो असावेत त्या सर्व गुणांचे दैवी देणे त्याला लाभले होते. गिरिव्रज पर्वताच्या पायथ्याशी त्याची राजधानी होती. पृथ्वीवर सूर्याची किरणे सर्वत्र पसरावी तशी त्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती. काशीच्या राजकन्यांशी त्याचा विवाह झाला होता. त्या जुळ्या बहिणी होत्या. त्याला मुलबाळ नव्हते. हेच त्याचे दुर्दैव होते. तो आयुष्याला कंटाळला आणि आपल्या दोन्ही बायकांना घेऊन वनात निघून गेला. त्या वनात चंद्रकौशिक नावाचे ऋषी राहत. राजाने भक्तिभावाने त्याची पूजा केली. ऋषी राजावर प्रसन्न झाला. इतक्या तरुण वयात तू असा वनवासी का झाला असे ऋषीने त्याला विचारले. राजाने कारण सांगितले. ऋषीला त्याचे दया आली. ऋषी आंब्याच्या झाडाखाली बसला होता. पिकलेला एक आंबा झाडावरून ऋषींच्या मांडीवर पडला. तो आंबा आपल्या हातात घेऊन चंद्रकौशिक ऋषी राजाला म्हणाला, हे फळ तुझ्या पत्नीने खाल्लं की तिला पुत्र होईल. रानात राहू नको. तू तुझ्या राज्यात परत जा आणि चांगलं राज्य कर. राजा पुन्हा आपल्या राज्यात परत. राजाने त्या आंब्याचे 2 भाग केले आणि आपल्या 2 बायकांना खायला दिले. त्याच्या दोन्ही बायकांनी अर्ध्या अर्ध्या मुलाला जन्म दिला. राक्षसी जन्माचा हा प्रकार पाहून राजवाड्यातले सगळे लोक भेदून गेले. बाळणपण करणाऱ्या सेविकेने ते एकाच मुलाचे 2 अलग अलग तुकडे नगराच्या दरवाजाबाहेर फेकून दिले. त्या रात्री जरा नावाची एक राक्षसी अन्न शोधित फिरत होती. एका मुलाच्या 2 तुकड्यांना फिरता फिरता तिचे लक्ष गेले. कोवळे मानवी मांस आता आपल्याला खायला मिळणार या विचाराने ती अगदी खुश झाली. ते 2 तुकडे ती उचलून नेत असताना तिच्या हातून ते एकत्र आले. त्याच क्षणी चमत्कार झाला. ते एकसंध झालेले दोन्ही तुकडे जिवंत झाले. ते पाहून ती जरा राक्षसी आश्चर्यचकित झाली. त्या मुलाला ठार करून खायला तिचे मन होईल. ते मूल ती राजाकडे घेऊन गेले आणि त्याला म्हणाली, हा तुझा पुत्र. तिने सगळी हकीकत राजाला सांगितली. राजाला अतिशय आनंद झाला. जरा राक्षसीने त्या पुत्राचे ते 2 तुकडे सांधलेले असल्यामुळे राजाने त्या पुत्राचे नाव जरासंध असे ठेवले. चंद्रकौशिक ऋषी राजाकडे आला आणि राजाला म्हणाला, दैवी गुणांचं वरदान या पुत्राला लाभलेलं आहे. त्यामुळे कुठलाही सर्वसामान्य माणूस त्याचा वध करू शकणार नाही. तो शंकराचा भक्त होईल. त्याला शंकराच्या कृपेचा लाभ होईल. कृष्ण पुढे म्हणाला, जरासंध देवाधिदेव शंकराला प्रत्यक्ष भेटला आहे अशी त्याची ख्याती आहे. अशा गुणी शक्तिमान माणसाला कोण हरवू शकेल. गिरिव्रज पर्वतावरून जरासंधाने फेकलेल्या गदेविषयी मी तुला सांगतो आहेच. भूमीत रुतून बसलेली ही गदा काढून घेण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण तो आपली रुतलेली गदा भूमीतून बाहेर काढू शकला नाही. गदा जवळ नसल्यामुळे जरासंध शक्तिहीन बनला. पूर्वी होता तसा तो आता अजिंक्य उरलेला नाही. आता त्याच्याशी युद्ध करणं शक्य आहे. जरासंधाशी युद्ध करू नये असेच युधिष्ठिराचे मत होते. पण भीम आणि अर्जुन युद्ध करायचेच याविषयी अगदी ठाम होते. कृष्ण म्हणाला, जरासंधाच्या सैन्याचा पराभव करणं अशक्य आहे, पण त्याच्याशी एकट्याशी भीमानं युद्ध केलं तर भीम त्याला ठार करू शकेल. युधिष्ठिरा, तू आता त्या तिघांना देशात पाठव. आम्ही तिघजण आपली शक्ती एकवटून ही योजना यशस्वी करू. तू तुझ्या 2 भावांना माझ्याबरोबर पाठव. मी त्यांचं रक्षण केलं. आम्ही नक्कीच विजय होऊन परत येऊ. युधिष्ठिराच्या मनावर इतका दबाव आणला गेला की अखेर त्याला ही योजना मान्य करणं भाग पडलं. कृष्ण, भीम आणि अर्जुन मगध देशाला जायला निघाले. त्यांनी शरयू आणि गंडकी या 2 नद्या पार केल्या. तिथून ते मिथिलेला पोहोचले. मिथिलेच्या सीमा ओलांडल्यावर त्यांचा प्रवास मगध देशाच्या दिशेने सुरू झाला. त्यानंतर त्यांनी गंगा नदी पार केली. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना गिरिव्रज पर्वत दिसू लागले. काही वेळाने ते मगध राजधानीत पोहोचले. तिथे त्यांना शंकराचे अनेक मंदिरं दिसली. त्यांनी तिथे भगवान शंकराची पूजा केली. मग त्यांनी स्नातकाचा वेष धारण केला. त्याने नुकतेच आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
केले असा विद्यार्थी म्हणत नव्हता. या तिघांनी मगध राजधानीत प्रवेश केला. तेव्हापासून राज्यावर संकट पोहोचणार असल्याच्या सूचना देणाऱ्या अपशकुनी घटना घडू लागल्या. रंगीत कपडे घातलेल्या, गळ्यात पुष्पमाळा परिधान केलेल्या, अंगाला फासलेल्या चंदनाचा सुगंध उधळणाऱ्या या तिघांकडे मगध नगरीतले लोक आश्चर्याने पाहू लागले. त्यांचा वेश ब्राह्मणाचा होता, पण दिसत होते क्षत्रिय असल्यासारखे. रस्त्यावरून सिंहासारखे चालणाऱ्या तिघांनी त्यांना पाहणाऱ्या सर्वांना उड्या टाकल्या. राजवाड्याच्या भिंतीवरून उडी टाकून त्या तिघांनी राजवाड्यात प्रवेश केला. राजवाड्याच्या दरवाजातून त्यांनी प्रवेश केला नाही. जरासंध त्यावेळी पूजा करण्यात मग्न झाला होता. त्याने या तिघा पाहुण्यांना पिण्यासाठी दूध आणि मध पाठवला आणि मध्यरात्रीपर्यंत थांबा, मग मी तुम्हाला भेट देईन असा निरोप पाठवला. ते थांबले. मध्यरात्र झाली. जरासंध त्यांच्याजवळ आला आणि त्याने त्यांचा सन्मान केला. तो त्यांना म्हणाला, तुम्ही स्नातक दिसता आहात. असे कपडे, या गळ्यातल्या पुष्पमाळा, अंगाला लावलेल्या चंदनाचा सुगंध, या सर्व गोष्टी स्नातकांना वर्ज्य असतात. माझ्या राजवाड्यात तुम्ही अगदी वेगळ्याच पद्धतीने प्रवेश केला आहे. जे माझे मित्र आहेत ते दरवाजातून प्रवेश करतात. तुम्ही केला तसा प्रवेश फक्त शत्रूच करतात. मी पाठवलेल्या दूध मधात स्वीकार तुम्ही केला नाही. असो, तुम्ही कोणीही असाल, तुमचं माझ्या नगरीत स्वागतच आहे. आता मात्र तुम्हाला माझ्या ब्राह्मण पूजेचा स्वीकार करावाच लागेल. पण तुम्ही ब्राह्मण आहात की नाही अजून ठरायचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही क्षत्रियच आहात. धनुर्धरांच्या खांद्याला पडतात तसे घट्टे तुमच्या खांद्यांना पडलेले आहेत. मला कारण ठाऊक नाही, पण कोणत्या तरी विशेष कारणामुळे तुम्ही असं वेगळं रूप धारण केलं आहे. मला सत्य काय ते सांगा. तुम्हाला माझ्याकडून काय हवं? कृष्ण म्हणाला, तुझा अंदाज अचूक आहे. आम्ही तुझे शत्रू आहोत. आम्ही भिंतीवरून उड्या मारून तुझ्या घरी आलो, कारण आम्हाला तुझ्याशी युद्ध करायचे. आम्ही तुझे मित्र नसल्यामुळे तुझं आतिथ्य आम्ही स्वीकारलेलं नाही. क्षत्रियांची ख्याती त्यांच्या शेवड्याबद्दल आहे, मधुर भाषणाबद्दल नाही. तुझ्याबरोबर युद्ध करण्याच्या उद्देशानं आम्ही इथे आलो. हे ऐकून जरासंध घोड्यात पडला. तो म्हणाला, तुम्ही कोण आहात तेच मला ठाऊक नाही. अशा परिस्थितीत तुम्ही माझे शत्रू आहात असं कसं म्हणता? मी अनेक जणांना शत्रू केला आहे, हे खरं आहे, पण त्यांच्यापैकी एकही शत्रू असा नाही की मी याला पाहिलेलं नाही. तुम्ही जर माझे शत्रू आहात तर तुमच्या शत्रुत्वाचं कारण सांगा आणि तुम्ही कोण आहात हे. कृष्ण म्हणाला, शत्रुत्वाचं कारण असं आहे की तू बेकायदेशीरपणे अनेक राजांना रुद्राला बळी देण्यासाठी तुरुंगात ठेवलं आहे. तुझं हे क्रौर्य आम्ही सहन करू शकत नाही. या असहाय्य राजांचे हक्क उचलून धरण्यासाठी आम्ही आलो. आपल्या बरोबरीच्या राजांना ठार करून तुला स्वर्गप्राप्ती कशी होणार? बरोबरीच्या क्षत्रिय राजांना वध करून तू धर्माच्या आयुष्याच्या ईश्वराला प्रसन्न कसा काय करू शकणार? आम्ही कोण आहोत ते तुझ्यापासून लपवून ठेवण्याची आमची मुळीच इच्छा नाही. हा आहे तिसरा पांडव अर्जुन. हा युधिष्ठिरानंतरचा धाकटा भाऊ भीम आणि मी आहे कृष्ण. तुझी आणि माझी जुनी ओळख आहे. आमच्यापैकी कुणाही एकट्याशी युद्ध कर असं तुला आमचं आव्हान आहे. कुणाशी युद्ध करायचं ते हे तू ठरव. हे ऐकून जरासंध मोठ्याने हसला. प्रदीर्घ असं ते हास्य होते. त्याने कृष्णाकडे तुच्छतेने पाहिले आणि तो म्हणाला, अरे तू माझ्यावरच्या युद्धातून 18 वेळा पळ काढून पळालास आणि रैवतक पर्वतामागे दडून राहिलास आणि आता तू माझ्या घरी येऊन मला युद्धाचं आव्हान देतोयस. तू गडगडणारा पण न बरसणारा उन्हाळी ढग आहेस. तू कंसाला बसवून त्याचा वध केलास. मी आहे जरासंध. माझ्या देवांची कृपा आहे. मी कुणालाही भीत नाही. तुम्ही माझ्याशी लढण्याच्या इच्छेने इथे आलात. मी निश्चितच तुमची इच्छा पूर्ण करेन. पण कृष्णा, मी तुझ्याशी युद्ध करणार नाही, कारण तू भेकड आहेस. माझ्याहून कमी लायकीच्या माणसाशी मी युद्ध लढत नाही. हा अर्जुन तर अजून पोरगा आहे. आपल्यापेक्षा दुबळ्या माणसाचे लढणं योग्य नाही. हा तरुण मुलगा भीम बऱ्यापैकी शरीरयष्टी असलेला दिसतो आहे. भीमाशी मी लढणं योग्य ठरेल. मी त्याच्याशी युद्ध करेन. आपण जिंकणार अशी जरासंधाला खात्री होती, परंतु अपशकुनाने दुर्दैवाची सूचना दिल्यामुळे जरासंधाने आपला पुत्र सहदेव याला राज्याभिषेक केला आणि तो युद्धाला तयार झाला. युद्ध सुरू झालं. दोघेही शक्तीने तुल्यबळ होते. मी श्रेष्ठ असे कुणीच म्हणू शकला नसता. 14 दिवस आणि 14 रात्री सतत युद्ध चालू होते. कृष्ण आणि अर्जुन इतर अनेक लोकांप्रमाणे बाजूला उभे राहून हे युद्ध पाहत होते. भीम आणि जरासंध कुणीच हार स्वीकारायला तयार नव्हता. पण काही वेळाने भीमाची सरशी होऊ लागली. भीमा,
तू कोण आहेस याची आठवण ठेव. तुझ्या पित्याचं स्मरण कर, तू वायूचा पुत्र आहेस. त्याचं स्मरण कर म्हणजे तुझ्यात पर्वत हलवण्याची शक्ती निर्माण होईल. क्षत्रियात तू सर्वात शक्तिमान आहेस. तुझी इच्छा असेल तर तू या जरासंधाला फाडून टाकू शकशील. हे ऐकल्यानंतर भीमाने आपल्या पित्याची प्रार्थना केली की मला शक्ती दे. तो जरासंधाच्या नव्या उमेदीने लढू लागला. त्याने जरासंधाचे पाय पकडून त्याला उभा फाडला. कृष्ण अर्जुने पाहत होते. इतक्या जरासंधाच्या देहाच्या भीमाच्या हातातले दोन्ही तुकडे परत एक झाले आणि पूर्वीसारखा जरासंध होऊन तो पुन्हा लढायला आला. हे पाहून भीम आणि अर्जुन भेदरून गेले. जरासंध अजिंक्य आहे त्यांना कळून चुकले. युद्ध पुन्हा सुरू झाले. कृष्णाने भीमाकडे पाहिले आणि स्मित केले. कृष्णाच्या हातात केळीचे पान होते. त्याने ते फाडून त्याचे 2 भाग केले आणि जमिनीच्या 2 कोपऱ्यात विरुद्ध दिशेला फेकून दिले. भीमाने या सूचनेचा अर्थ समजून घेतला. त्याने जरासंधाला फाडून त्याचे 2 भाग 2 कोपऱ्यात फेकून दिले. शंकराची कृपा असलेला जरासंध आता ठार झाला. राजवाड्यात एकच गोंधळ उडला. काय करावे कोणालाच कळले. कृष्ण, अर्जुन, भीम यांनी सर्व लोकांना धीर दिला आणि तुम्हाला कसली इजा होणार नाही असं आश्वासन दिलं. त्यानंतर हे तिघे जरासंधाच्या रथावर आरूढ होऊन गिरिव्रज पर्वताच्या शिखरावर गेले. जरासंधाने तिथे तुरुंगात ठेवलेल्या सर्व राजांची त्यांनी सुटका केली. आनंदामुळे त्या राजांच्या तोंडून शब्दही फुटे नाही. कृष्ण म्हणाला, आम्ही हे जे केलं त्यात कसलाही परतफेडीची अपेक्षा नाही. इंद्रप्रस्थाचा राजा युधिष्ठिर राजसूय यज्ञ करणार आहे. युधिष्ठिराचे मित्र म्हणून तुम्ही सर्वांनी या यज्ञाला उपस्थित राहावं इतकीच आमची अपेक्षा आहे. ते सर्व राजांनी आमंत्रण मोठ्या आनंदाने स्वीकारले. कृष्ण, भीम आणि अर्जुन जरासंधाच्या राजवाड्यात परत आले. जरासंधाचा पुत्र सहदेव हा तिथे होता. कृष्णाने त्याचा उजवा हात आपल्या हातात घेतला आणि त्याला म्हणाला, भिवू नकोस. तुझा पिता थोर होता पण त्यानं आपल्या पराक्रमाला चुकीचे वळण दिले. त्यामुळे त्याचा वध करणं आम्हाला भाग पडलं. राज्याभिषेक होऊन राजा झालेलाच आहेस. पित्याचा पराक्रमाने तुझा सुस्वभाव एक करून तू न्यायाने राज्य कर. कृष्णाने त्याला राजसूय यज्ञाविषयी सांगितले. आदरपूर्वक एकाग्रतेने हे सारे ऐकून सहदेवाने आपण यज्ञाला उपस्थित राहू असं सांगितले. अशक्य वाटणारी गोष्ट भीमाने साध्य करून दाखवली होती. ते तिघेजण इंद्रप्रस्थाला परतले. या 3 जणांना जिवंत परतलेले पाहून युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. आनंद अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याने तिघांनी आलिंगन दिले. कृष्ण म्हणाला, युधिष्ठिरा, तुझ्या यशाच्या वाटेत असलेला काटा भीमाने नाहीसा केला आहे. वाट आता मोकळी झाली आहे. तुझा राजसूय यज्ञ आता कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. जरासंधाशी झालेल्या युद्धाची त्याने 2 तुकडे जुळून तो पुन्हा जिवंत होण्याची सर्व थरारक हकीकत त्यांनी युधिष्ठिराला सांगितली. कृष्ण द्वारकेला परत जायला निघाला. तो म्हणाला, इंद्रप्रस्थाला मी दिलेली भेट व्यर्थ ठरली नाही याचा मला आनंद होत आहे. मी लवकरच परत येईल. मध्यंतरीच्या काळात युधिष्ठिरा तुझ्या भावांना 4 दिशांना पाठव. सर्वत्र विजय मिळवून त्यांना परत घेऊन येऊया. सगळ्या वृष्णी घराण्याबरोबर मी इथं राहीन. पण आता मात्र मला गेलंच पाहिजे. पांडवांना होय म्हणणं भागत पडलं. वृष्णी कुटुंबाला आता जरासंधाची भीती उठली नाही. कृष्णाला अतिशय आनंद झाला होता. ही बातमी द्वारकेला जाऊन त्याला स्वतः सांगायची होती. तो द्वारकेकडच्या दिशेने वेगाने निघाला. इंद्रप्रस्थ नगरीत आनंद उसळला होता. कारण युधिष्ठिर आता राजसूय यज्ञ करणार होता. जय्यत तयारी सुरू होती. युधिष्ठिराला मदत करण्यासाठी महर्षी व्यास हजर होते. 4 भावांना 4 दिशांना पाठवायच्या असे आता ठरले होते. अर्जुनाने उत्तर दिशा, भीमाने पूर्व, नकुलाने पश्चिम व सहदेवाने दक्षिण या दिशांची निवड केली. वाटेवरच्या अनेक राजे जिंकत अर्जुन शाल्व राजाच्या राजधानीत पोहोचला आणि त्याने शाल्वाचा पराभव केला. अर्जुनाचा पराभव कुणीही करू शकले नाही. विजय या नावाने अर्जुन ओळखला जाऊ लागला. नंतर अर्जुन भगदत्त राजाच्या प्रागज्योतीच्या राजधानीत पोहोचला. राजा भगदत्ता इंद्राचा मित्र होता. तो सुस्वभावी होता. लहान आणि मोठे या सर्वांना त्याच्याविषयी आदर वाटत असे. देवांनाही त्याच्याविषयी आदर वाटे. 8 दिवस आणि 8 रात्री अर्जुनाने भगदत्त यांचे युद्ध झाले. भगदत्ताचा पराभव झाला. स्नेहभावनेने स्मित करीत तो अर्जुनाला म्हणाला, तुझा पिता माझा मित्र होता. तू माझा सुद्धा पराभव केलास. तुझा पराक्रम पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाला. मी तुझ्यासाठी काय करू ते सांग. अर्जुनाने त्याला साष्टांग नमस्कार आपला आदर व्यक्त केला आणि आपला भाऊ राजसूय यज्ञ करीत असल्याचे त्याला सांगितले. अर्जुनाने त्याला इंद्रप्रस्थाला येण्याचे आमंत्रण दिले.
भगदत्ताने त्याच्या निमंत्रणाचा आदरपूर्वक स्वीकार केला. आपल्या लक्षात असेल की आपला धर्मयुद्ध चालत असेल, धर्माचे युद्ध. त्यामुळे लढाईत त्याने हरला तरी तो प्रेम किंवा टिकून राहता, शत्रुत्व नव्हतं. आता एखाद्या इलेक्शनमध्ये समोरचा उभारलेले परत एक केला तो तोंड बोलत नाही, अशी स्थिती असते. तर हे तो काळ आणि आत्ताचा काळ यातला हा फरक आहे. अर्जुन रामगिरी पर्वताच्या दिशेने निघाला. आपल्या भटकंतीच्या काळात श्रीरामप्रभू तिथे काय राहिल्यामुळे रामगिरी पर्वत पवित्र मानला जात. राजकन्या सीतेने तिथल्या पाण्यात स्नान केलेले असल्यामुळे तिथले पाणी पवित्र मानले जाते. अर्जुनाने इथे प्रसिद्ध त्रिगर्त बंधूशी युद्ध केले. सुशर्मना त्यांचा नेता होता. अर्जुनाने त्यांचा पराभव केला. त्यामुळे त्रिगर्त बंधू आणि अर्जुन यांचे कायमचे शत्रुत्व निर्माण झाले. ते शत्रुत्व पुढे युद्ध होईपर्यंत टिकले. तेव्हापासून त्रिगर्त बंधू स्वतःला संसप्तक म्हणून घेऊ लागले. अर्जुनाचा नाश करण्याची त्यांनी शपथ घेतली. त्यांची आणि दुर्योधनाची खूप मैत्री होती. अर्जुन त्यांना सोडून उत्तर दिशेने पुढे गेला. उत्तरेच्या अगदी शेवटच्या टोकाला तो पोहोचला. पर्वतांचा राजा असलेला मेरू पर्वताचे शिखर त्याने पाहिले. सोने झळकावे तसे ते सकाळच्या प्रकाशात झळकत होते. त्याच्याकडे पाहून अर्जुन नम्र भावाने उभा राहिला. मेरू पर्वताच्या दक्षिणेकडील उतारावर जंबू नावाच्या वेलींचे रान भरलेले आहे. या वेली नेहमी फुलांनी भरलेल्या असतात. ही फुले अदृश्य रूपाने वावरणाऱ्या सिद्धांना अतिशय आवडतात. सिद्ध आणि चारण त्या जागेला जंबूद्वीप असेच म्हणतात. अर्जुन आणि या जंबूद्वीपाचे दर्शन घेतले आणि तिथून तो गंधमार्दन पर्वतावर आला. त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाला. अनेक साहसांनी भरलेला आनंदाचा प्रवास करीत अर्जुन इंद्रप्रस्थ नगरीला परत आला. या प्रवासात अर्जुन जिथे जिथे गेला तिथे ते लोकांनी त्याला रत्ने आणि अनेक मूल्यवान भेटी दिल्या. त्यामुळेच धनंजय या नावाने तो ओळखला जाऊ लागला. ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या पूर्व दिशेला भीम गेला होता. मग पांचादेश ओलांडून तो मिथिला नगरीत पोहोचला. त्या नगरीच्या राजाशी युद्ध करून तो ते अगदी सहजपणे जिंकला. तिथून चेदी नगरीला जाऊन त्याने शिशुपालाची भेट घेतली. युधिष्ठिर राजसूय यज्ञ करणार असल्याचे त्याने शिशुपालाला सांगितले. शिशुपालाने त्याचे प्रेमाने स्वागत केले आणि आपण या यज्ञाला उपस्थित राहू असे सांगितले. तिथून पुढे भीम, कौशल, अयोध्या आणि अशा अनेक राज्ये जिंकला गेला. मग तो गिरिव्रत पर्वतावर पोहोचला. मगध देशाच्या तरुण राजा सहदेव याने त्याचा सन्मान केला. त्याला राजसूय यज्ञाचे निमंत्रण देऊन भीमाने आपली विजय यात्रा संपवली आणि पूर्वेकडील देशांची दिलेले विपुल देहन घेऊन इंद्रप्रस्थ नगरीला परतला. सहदेवाचा दौराही असाच यशस्वी झाला. त्याने दंतवक्र राजाचा पराभव केला. श्रीमान हा असाच एक शक्तिमान राजा होता. त्यालाही सहदेवाने युद्धात हरवले. विंदा आणि अनुविंद या अवंतीच्या राजांचाही त्याने पराभव केला. तिथून सहदेव महिष्मती नगरीला पोहोचला आणि त्याने नील राजाचा पराभव केला. दक्षिणेकडील सर्व राज्ये त्यांनी युद्धात जिंकली. इथे एका राजाचं नाव फक्त येतं, तर मूळ महाभारत आहे ते शक्य नाही. 1 महिन्यापासून मोठा ग्रंथ आहे. त्यामुळे धावतं त्यांनी कथारूप असं दिलेलं, सविस्तर असं सगळ्या जर दिलं असतं तर खूप वेळ लागला असता. राक्षसांचा राजा विभीषण याच्याशी स्नेहाचे संबंध निर्माण व्हावेत अशी सहदेवाची इच्छा होती. विभीषण म्हणजे लंकेचा. आपला पुतण्या घटोत्कच याचे त्याने स्मरण केले. घटोत्कच त्याच्यासमोर प्रकट झाला. मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे असे त्याने सहदेवाला विचारले. सहदेवाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले आणि तो म्हणाला, विभीषणाच्या राजधानीत जा. हा घटोत्कच कोण? कुणाचा मुलगा? हिडिंबापासून. लंका हे त्याच्या राजधानीचे नाव आहे. विभीषण हा पुलस्तीचा पुत्र. रावण हे त्याचा भाऊ होता. तो विभीषणाला राजसूय यज्ञाचं निमंत्रण दिले. विभीषणाची राजधानी लंका येथे घटोत्कच गेला. राम लंकेला गेला होता तेव्हा त्याने वाटेत बांधलेला पूल घटोत्कचाला दिसला. त्याने भक्तिभावाने त्या पुलाला साष्टांग दंडवत घातला आणि तो पुढे निघाला. तो लंकेत जाऊन पोहोचला. तो राजधानीत गेला. द्वारपालांना तो म्हणाला, पांडव नृपती युधिष्ठिर याचा मी पुतण्या आहे. राजाला सांग की कृष्णाचे मित्र पांडव हे भारतवर्षाचं राज्य करीत आहेत. इंद्रप्रस्थ ही त्यांची राजधानी आहे. पांडवांचा सर्वात मोठा भाऊ युधिष्ठिर यानं राजसूय यज्ञ करायचं ठरवलं आहे. त्याचा सगळ्यात लहान भाऊ सहदेव यानं तुमच्या राजासाठी निरोप देऊन मला पाठवला. द्वारपालाने हा निरोप विभीषणाला कळवला. विभीषणाने त्यांना दरबारात घेऊन या असं सांगितलं. घटोत्कचाने महान राजा विभीषण याला पाहिले. विभीषण हा इक्ष्वाकू वंशाच्या श्रीरामाचा भक्त आहे
या आठवल्यामुळे त्याने त्याला वाकून नमस्कार केला आणि तो नम्रपणे शांत उभा राहिला. विभीषणाच्या शांत उदात्त चेहऱ्याकडे पाहत असताना घटोत्कचाला आपला चुलता युधिष्ठिर याची आठवण झाली. मधुर शब्दाने घटोत्कचाचे स्वागत केले गेले. विभीषण म्हणाला, लंका नगरी तुझं स्वागत करेल का? पांडवांविषयी मला अधिक माहिती सांग. मला त्यांच्याविषयी खूप काही जाणून घ्यायचं. तो म्हणालास की युधिष्ठिर धर्मपुत्र आहे, त्याची माहिती जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. आपला पिता आणि चुलता यांची माहिती सांगणे हा घटोत्कचाच्या आनंदाचा विषय आहे. आपला पिता हा वायुपुत्र आहे, हे घटोत्कचाने विभीषणाला सांगितले. पांडव आणि त्यांचा पराक्रम याविषयीची सर्व माहिती त्याने विभीषणापुढे ठेवली. पांडवांचे शौर्य, त्यांचे सौजन्य, त्यांचे कृष्णावरचे प्रेम ही सर्व माहिती ऐकून विभीषणाला आनंद झाला. त्याने एका महान राजाचा दूत या नात्याने घटोत्कचाचा सन्मान केला आणि त्याला रत्ने आणि इतर अनेक मूल्यवान वस्तू भेट म्हणून दिली. आपला निरोप आपल्या पुतण्याने इतक्या यशस्वी रीतीने पोहोचवल्याचे कळून सहदेवाला अतिशय आनंद झाला. सहदेव पांड्य राज्यात गेला. अर्जुनाची पत्नी चित्रांगदा हिच्या नगरात तो गेला. तिने त्याच्या जिव्हाळ्याने स्वागत केले. अर्जुनाच्या भावाला भेटण्याचा आनंद तिच्या पित्याला झाला. अर्जुन आणि चित्रांगद यांचा पुत्र बब्रुवाहन याच्याशी त्याने सहदेवाची भेट घडवली. सहदेवाने त्यांना राजस्व यज्ञाचे निमंत्रण दिले. भेटलेल्या अनेक राजांनी दिलेल्या अनेक मूल्यवान भेटी घेऊन सहदेव इंद्रप्रस्थाला परतला. पश्चिमेकडची आपली विजयात्रा संपून नकुल आधीच परतला होता. त्याच्या आणि वृष्णी कुटुंबियांची द्वारकेला भेट झाली होती. कृष्णाचा पिता वसुदेव आणि भाऊ बलराम यांना आणि वृष्णी कुटुंबातल्या इतर थोर मंडळींना त्याने राजस्वी यज्ञाचे आमंत्रण दिले. त्यानंतर लवकरच कृष्ण परत आला. युधिष्ठिराचा सन्मान करण्यासाठी तऱ्हातऱ्हांच्या मूल्यवान भेटी तो सोबत घेऊन आला होता. मोठ्या आनंदाने युधिष्ठिराने त्याचे स्वागत केले. कृष्ण आणि व्यासमुनी यांनी राजस्वी यज्ञाची सर्व तयारी केली होती. प्रारंभीचे पूजाविधी व्यासमुनींनी केले. युद्धांकरवी सर्व राजांना निमंत्रणे पाठवली होती. सर्व वडील मंडळींना निमंत्रण देण्यासाठी युधिष्ठिराने नकुलला हस्तिनापूरला पाठवले. नकुल हस्तिनापुराला पोहोचला तेव्हा सर्वात वडील असलेल्या भीष्मांनी त्याचे स्वागत केले. युधिष्ठिर राजस्वी यज्ञ करू इच्छित असल्याचे त्याने सर्व वडीलधार मंडळींना आदरपूर्वक कळवले. मोठा भाऊ युधिष्ठिर राजस्वी यज्ञासाठी तुम्ही सर्वांनी इंद्रप्रस्थाला येण्याची वाट पाहत आहे असे त्याने सर्वांना निमंत्रण दिले. शकुनी आणि त्यांचे सर्व पुत्र तसेच राधेय यांनाही इतरांप्रमाणे नकुलाने व्यक्तिशः भेटून निमंत्रण दिले. सर्व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन नकुल इंद्रप्रस्थाला परत आला. एकामागून एक पाहुणे येऊ लागले. सर्व राजे आले. पाहुण्यांना राहण्यासाठी नगरात अनेक सुंदर घरे बांधण्यात आली. पाहुणे म्हणून आलेल्या अनेक राजांसाठी साजेशी ही घरे होती. देवांची नगरी असावी तशी इंद्रप्रस्थ नगरी दिसत होती. युधिष्ठिराच्या खजिन्यात धनाचा अक्षरशः पाऊस पडत होता. खजिन्याचा ताबा तुझ्याकडे असू दे असे कृष्णाने दुर्योधनाला सांगितले होते. पांडवांवर सगळीकडून होणारा आदराचा वर्षाव दुर्योधन पाहत होता. त्यांचे दिव्य वैभव त्याला दिसत होते. ते सर्व पाहून त्याच्या हृदयात काय जळत होते ते फक्त त्यालाच कळत. पांडवांचा नाश करण्याचा सतत प्रयत्न करूनही त्याचा काहीच उपयोग न होता. उलट ते वैभवाच्या शिखरावर चढण्याचे त्याला पाहावे लागले. आपले हृदय फुटेल की काय असे त्याला वाटते. पण त्याने आपल्या या भावना कोणालाही कळू दिल्या नाही. राजस्वी यज्ञाची प्रगती होत होती. तो अत्यंत यशस्वी ठरणार होता. असे हे आनंदाचे वातावरण सर्वत्र पसरलेले असताना राज्याभिषेकाचा दिवस उगवला. लोकमानस थरारून टाकणारी ती घटना होती. युधिष्ठिरावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी सर्व ऋषी आले होते. नारद मुनी ते हजर होते. त्यांचे मन वर्तमान काळात नव्हते. ते भविष्याचा विचार करण्यात गुंग झाले होते. सिंहासनाजवळ बसलेल्या कृष्णाकडे त्यांनी पाहिले. त्याच्या ओठात कधीही न शोभेजणारे स्मित होते. त्याच्या आसाभोवती सगळ्या भारताच्या भविष्य फिरणार होते. असा कृष्ण नारद मुनींना दिसला. नारदांना कृष्णाच्या ओठातले स्मित दिसले नाही. कृष्णाचे डोळे नारदांना गंभीर आणि उदास दिसले. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कठोर होते. मग ज्याच्यामुळे क्षत्रियांच्या वंशांचा पूर्ण नाश होणार होता तो निष्पाप राजा युधिष्ठिर याच्याकडे नारद मुनींनी पाहिले. मग त्याने द्रौपदीकडे पाहिले. तिच्याविषयी वर्तवले गेलेले भविष्य खरे होणार याची त्यांना जाणीव झाली. मनातला द्वेष आणि संताप लपवण्यासाठी दुर्योधन आपले ओठ चावत बसला होता. शकुनी आपल्या कावेबाज नजरेने हे सर्व पाहत होते. त्यांच्या ओठात तुच्छतेचे स्मित होते. मग उदात्त आणि उदार राधेयाकडे नारद मुनींनी पाहिले. बिचारा दुर्दैवी राधे.
जे त्याला आपला भाऊ म्हणून ओळखत नव्हते त्यांच्याकडून राधेयाचा वध झाल्याचे चित्र नारदांना दिसले. अंध राजाचे सर्व पुत्र भीमाकडून ठार झालेले नारद मुनींना दिसले. क्षत्रियांच्या मृतदेहांनी भरलेले कुरुक्षेत्र हे रणांगणा नारद मुनींना दिसले. लौकिक इच्छांपासून मुक्त असलेल्या नारद मुनींना हे सर्व पाहून नाश पावलेल्या सर्व राजांची कीव आली. अगदी प्रत्येकाची कीव आली. राज्याभिषेकाचा समारंभ संपला. आता आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणे राजाचे कर्तव्य. भीष्म युधिष्ठिराला म्हणाले, हे ऋषी आणि राजेशी यज्ञाला शुभेच्छा देण्यासाठी इथं आले आहेत. त्यांना अर्धे देऊन त्यांचा सन्मान करणं हे तुझं कर्तव्य आहे. पण त्यासाठी आधी तुला एक सन्माननीय पाहुणा निवडून प्रथम त्याचा पूजा सन्मान तुला करावा लागेल. त्याच्यावर सोपवलेल्या जबाबदारीने युधिष्ठिर गोंधळून गेला. तो भीष्मांना म्हणाला, महाराज, या बाबतीत मी अज्ञानी आहे. तुम्ही माझ्या आजोबा आहात. प्रथम सन्मान करण्यासाठी मी कुणाची निवड करावी हे तुम्हीच मला सांगा. भीष्म क्षणभर थांबले आणि म्हणाले, इथे जमलेल्या या सर्व राजांच्या सभेत कृष्ण हा सूर्यासारखा प्रकाशतो आहे. तो जर नसला तरी सभा आपली प्रतिष्ठा हरवून बसेल. सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून मी कृष्णाचंच नाव सुचवतो. कृष्णाचा सन्मान करणे हा युधिष्ठिराच्या आनंदाचा विषय. कृष्ण हा त्याचे सर्वस्व होता. युधिष्ठिराने सहदेवाला सन्मान पूजेचे सर्व साहित्य आणण्याची आज्ञा केली. सहदेव कृष्णाच्या पायाशी बसला. अश्रुभरल्या डोळ्यांनी त्याने कृष्णाचे पाय आपल्या हातात घेतले आणि धुतले. त्याने कृष्णाला अर्धे अर्पण केले. सन्मान पूजा संपली. कृष्ण आणि सहदेव यांच्यावर पुष्पवृष्टी झाली. सर्व सभा शांत. सन्मान पूजेचा मान कृष्णाला दिला गेला ही गोष्ट तिथे हजर असलेल्या काही राजांना आवडली नाही. नाराजीच्या भावनेने त्याने एकमेकांकडे पाहिले, पण प्रत्यक्षात मात्र कुणीही आपली नाराजी व्यक्त केली नाही. काही क्षणातच या शांततेचा भंग झाला. कुणीतरी तुच्छतेने हसल्याचा आवाज सर्वांना ऐकवाला. ते तुच्छतेचे हास्य शिशुपालाचे. शिशुपाल उभा राहिला आणि म्हणाला, फारच छान, खरोखर फारच छान. तुझा सन्मान एका गुराख्याच्या पोराला दिला गेला. मोठमोठे शूर राजे मुख्या प्राण्यांप्रमाणे ते दृश्य पाहत आहेत. मी तर अधिक काय सांगणार, फारच छान. इतके बोलून शिशुपाल खाली बसला. सभा स्तब्ध होती. कुणीही काही शब्दही बोलला नाही. तुच्छतेने मोठ्याने असत शिशुपाल पुन्हा उभा राहिला आणि म्हणाला, माझ्या प्रिय युधिष्ठिरा, एक तर तुला आमच्यापेक्षा अधिक दिसतं किंवा तुला काहीच दिसत नाही. या सभेत मोठ्या योग्यतेची इतकी माणसं बसलेली असताना तुमच्या या पोकळ वागण्याचा अर्थच मला कळत नाही. पांडव राजांना सभ्यतेची जाणीव असेल असं मला वाटलं होतं. अशी चुकीची गोष्ट तुम्ही कराल याची मला कल्पनाही नव्हती. राजांच्या या सभेकडे पहा. इतके थोर राजे इथे हजर असताना एका गुराख्याच्या पोराला सन्मान पूजेचा मान देणं हा निव्वळ वेडेपणा आहे. तुला दूरदृष्टीने हेच यातून सिद्ध होते. इथं जमलेल्या अनेक सम्राटांना तू दुखावलायस हे तुला कळत नाही काय? आम्ही तुझ्या या राजसूय यज्ञाला आलो ते या यज्ञाला विरोध करण्याची शक्ती आमच्याकडे नव्हती म्हणून नव्हे. आम्ही इथं आलो ते तुझ्याविषयी आम्हाला अतिशय आदर वाटतो म्हणून. तू एक सदाचरणी व्यक्ती आहेस असं आमचं मत होतं. तुला बरं वाटावं म्हणून आम्ही या समारंभात आलो. हे ऐकून संतापलेल्या भीमाच्या हाताच्या मुठी व्हायला गेल्या. रागाने थरथरणाऱ्या ओठांनी अर्जुनाने युधिष्ठिराकडे पाहिले. गांडीव धनुष्य उचलण्याची परवानगी त्याच्याकडून अर्जुनाला हवी होती. सहदेवाच्या डोळे आग ओकत होते. नकुलाने आपल्या तलवारीची मूठ पकडली. एकटा कृष्ण शांत होता. तो जराही अस्वस्थ झाला नव्हता. त्याने पांडवांकडे पाहिले आणि स्मित करून तो म्हणाला, तुम्ही संतापू नका, सर्व काही माझ्यावर सोपवा. शिशुपालाने आपली निंदेची बडबड सुरूच ठेवली. तो म्हणाला, हा राजा वसुदेव इथं आहे. इथं जमलेला राजात तो ज्येष्ठ आहे. हा राजा द्रुपद तुझा सासरा. ज्येष्ठ वयाचा सन्मान तुला करायचा असेल तर तू वसुदेवाची निवड कर. तुला तुझ्या नातेवाईकांची निवड करायची असेल तर राजा द्रुपदाची तू निवड कर. आपल्या आदरणीय आचार्यांची निवड तुला करायची असेल तर द्रोण, कृप आणि अश्वत्थामा हे इथं आहे. श्रेष्ठ तपस्वी व्यक्तीची निवड तुला करायची असेल तर व्यास ऋषी इथे आहे. श्रेष्ठ वीर पुरुषाची निवड करायची असेल तर भीष्म इथे आहे. इतकी थोर माणसं इथे असताना सन्मान पूजेसाठी तू कृष्णाची निवड करावीस. धनुर्धारी वीराची निवड तुला करायची असेल तर हिरण्य धनुष्याचा पुत्र एकलव्य इथे आहे. तो आजचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. अर्जुनाहूनही तो उजवा आहे. भार्गव ऋषीचा प्रिय शिष्य राधे इथे आहे. त्यानं जरासंधाचा पराभव केलेला होता.
सन्मान पूजेसाठी तू ज्याची निवड केली आहेस त्या कृष्णालाही ही गोष्ट जमली नव्हती. भगदत्त, कलिंग, विराट, दंतवक्त्र, शल्य, कामोद, अनुविंद यांचं काय? युधिष्ठिरा, या सर्वांपेक्षा कृष्ण श्रेष्ठ आहे असं मानायला तुला वेळ लागला आहे की काय? आपण योग्य तीच निवड केली आहे असं जर तुला वाटत असेल तर तू फार मोठी चूक करतोय. जी पडेल ती किंमत देऊन या कृष्णाचं समाधान करायला हा कृष्ण तुझा गुरु नाही की जावई नाही की कुणी अत्यंत प्रिय नाही. आमचा अपमान करावा यासाठी आम्हाला तू या राजसूय यज्ञाचं निमंत्रण दिलं आहे. आतापर्यंत एक सदाचारी व्यक्ती म्हणून आम्ही तुला ओळखत होतो. तू आपली ही कीर्ती आता स्वतःच्या हाताने नष्ट केली आहे. कुणीच काही बोलत नाही. शिशुपालाचा आवाज फक्त गडगडत होता. प्रत्येक जण भारल्यागत त्याचं बोलणं ऐकत होता. त्याचा आवाज संतापाने अधिकाधिक वर चढत होता. तो म्हणाला, मला अत्यंत अपमानित वाटत आहे. आतापर्यंत कृष्णानं जे जे मिळवलं आहे ते सर्व लबाडी केलं. आपला मामा कंस हा झोपी गेलेला असताना कृष्णाने त्याचा वध केला. तुझ्या भोळ्या भावांना तो गिरिव्रज पर्वतावर जरासंधाच्या घरी येऊन गेला. हे त्यानं तुम्हाला मदत करावी म्हणून केलं असं तुला वाटत असेल तर मुळीच नाही. माझा मित्र जरासंध याला आपल्या गोड बोलण्याने कृष्ण जिंकू शकला नाही. म्हणून या मूर्ख भीमाला कृष्णानं साधन वापरला आणि त्याच्याकडून जरासंधाचा वध करवला. या गुराख्याला तू सन्मानपूर्वीचा मान देणं हा निर्बुद्धपणा आहे, मूर्खपणा आहे. तुझी मुलगी षंडाला देणं तर अंधाला सौंदर्य दाखवणं या इतक्याही मूर्खपणाचा आहे. इथे जमलेले इतर लोक हा अपमान सहज करू शकतील, पण मला ते शक्यच नाही. इतके बोलून संतप्त सिंहासारखा शिशुपाल सभेतून उठून बाहेर गेला. युधिष्ठिर शिशुपालाच्या मागून गेला आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करायचा. जे घडले त्यामुळे युधिष्ठिर अतिशय दुःखी झाला. तो शिशुपालाला म्हणाला, तू असं बोलू नकोस. माझ्या आजोबांनी दिलेला सल्ला इथे सर्वांनी मांडला आहे. मी तुला दुखावला असेल किंवा तुझा अपमान केला असेल तर ती माझी चूक आहे. तू मला क्षमा कर. मी कृष्णाचा सन्मान केला तेव्हा तुझा किंवा इतर कुणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. कृष्ण आम्हाला कुणाहीपेक्षा मोठा होता. युधिष्ठिराच्या शब्दाने शिशुपालाचे समाधान झाले असते, पण भीष्म मध्ये पडले आणि ते म्हणाले, युधिष्ठिरा, ज्याने कृष्णाचा अपमान केला त्याच्याशी तू इतक्या मऊपणे कशासाठी बोलतोयस? अधूर डोळ्यांच्या या माणसाला कृष्णाचा मोठेपण दिसणार कसा? केवळ आम्हीच नव्हे तर तिन्ही लोकांनी सन्मान करावा अशी त्याची योग्यता आहे. अशा या सन्मानासाठी कृष्णाखेरीज अन्य कुणीही योग्य नाही असं मला वाटतं. या शिशुपालाच्या मूर्ख आणि द्वेषपूर्ण बडबडी पुढे तू मुळीच लक्ष देऊ नको. सहदेव शिशुपालाला म्हणाला, मी योग्य तेच केलं. कृष्णाहून कुणीच मोठा नाही. तो आमचा गुरु, मित्र आणि हितचिंतक आहे. तो आमचं सर्वस्व आहे. आम्ही कृष्णाचा केलेला सन्मान जर तुला योग्य वाटत नसेल तर तुझ्याशी युद्ध करायला मी तयार आहे. तू कृष्णाचा अपमान करतोयस. अशी अपमानकारक बडबड करूनही आपण शिक्षेशिवाय बाहेर पडू असं तुला वाटत असेल ते चुकीचं आहे. शिशुपालाच्या डोळे संतापाने लाल झाले. शिशुपालाचे मित्रही संतापलेल्या राजांच्या आवाजाने ते सभागृह दुमदुम गेले. तलवारींचा खणखणाट ऐकू येऊ लागला. युधिष्ठिर भीष्मांना म्हणाला, हे सगळे राजे संतापलेले दिसतात. काय करावं हे मला कळत नाही. अशा प्रसंगी मी काय करावं हे तुम्ही मला सांगा. भीष्म म्हणाले, भिवू नकोस. इथे कुत्रा सिंहावर घुमण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्याला हवं असेल ते त्याला बोलू द्या. स्वतःच्या आवाजावर तो खुश आहे. आपण आणि आपला राग यांच्याविषयी भीष्म एखाद्या बिनमहत्वाच्या गोष्टीविषयी बोलावे असे बोलले. हे शिशुपालाला सहन झाले नाही. त्याने भीष्मावर अपमानाचा वर्षाव करायला सुरुवात केली. संतापाची आग ओकेत शिशुपाल भीष्मांना म्हणाला, तुझं तथाकथित सदाचरण म्हणजे शुद्ध ढोक आहे. आजन्म ब्रह्मचारी राहण्याची तुझी शपथ ही तुझ्या षंडत्वाची द्योतक आहे. शिशुपालाच्या अद्वत्त पाहून सगळी सभा आवाज झाली. भीमाला सगळा प्रकार पाहून संताप अनावर झाला. तो भीष्मांना म्हणाला, आजोबा, तुम्ही मुकाट्याने हे सगळं ऐकून घेता. हे कसं काय? हा मनुष्य तुमचा अपमान करतोय, कृष्णाचा अपमान करतोय. तुम्ही दोघं आम्हाला आमच्या आयुष्याहून अधिक प्रिय आहात. तुमचा अपमान निष्क्रिय राहून सहन कसा करायचा? कृपा करा आणि या शिशुपालाला ठार मारण्याची एक संधी मला द्या. मी शिशुपालाला ठार करेन. भीष्म म्हणाले, भीमा, घाई करू नकोस. शिशुपालाचा वध कृष्णाच्या हातून व्हावा असं देवाने ठरवलेलं आहे. कृष्णाच्या आणि फक्त कृष्णाच्याच हातून तो मारला जाईल. आता आपण सगळं कृष्णावरच सोपूया. मी तुला शिशुपाल आणि कृष्णाच्या हातून त्याचा वध होणार ही भविष्यवाणी यांच्या हकीकत सांगतो.
भीष्म म्हणाले, शिशुपालाचा वध जन्म झाला तेव्हा त्याला 3 डोळे आणि 4 हात होते. त्याचाही विचित्र राक्षसी रूप पाहून त्याचे आईबाप घाबरून गेले. इतक्यात आकाशवाणी झाली की ज्याच्या हातून याचा वध होणार आहे त्याच्या मांडीवर या बाळाला ठेवलं तर याचे अधिक असलेले हात आणि डोळे नाहीसे होते. आपल्या मुलाच्या भविष्याविषयी त्याच्या आईला अतिशय काळजी वाटत होती. जो जो माणूस तिचे बाळ बघायला येईल त्याच्या मांडीवर ती आपल्या बाळाला ठेवत असे. दामघोषाच्या विचित्र मुलाला पाहण्यासाठी एकदा बलराम आणि कृष्ण गेले. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तिने या बाळाला कृष्णाच्या मांडीवर ठेवलं. त्याच क्षणी त्या बाळाचे अधिक असलेले हात आणि डोळे नाहीसे झाले. त्याचा मामेभाऊ असलेल्या कृष्णाच्या हातून आपल्या बाळाचा वध होणार हे कळून शिशुपालाची आई अतिशय दुःखी झाली. ती वासुदेवाची बहीण होती. आपल्या पुत्राला जीवदान दे अशी विनंती तिने कृष्णाला केली. तिचं दुःख पाहून कृष्णाला वाईट वाटलं. तो तिला म्हणाला, काळजी करू नकोस. या तुझ्या बाळानं माझे केलेले 100 अपराध मी माफ करेन. तुला दुःखी करू नये असाच मी प्रयत्न करेन. दिवस उलटत होते. भीष्मकाचा पुत्र रुक्मी हा शिशुपालाचा मित्र होता. आपल्या बहिणीचं लग्न शिशुपालाशी करावं अशी त्याची इच्छा होती. पण त्याची बहीण रुक्मिणी तिचे कृष्णावर प्रेम होते. आपलं लग्न घरचे लोक शिशुपालाशी ठरवित आहेत असा निरोप तिने कृष्णाला पाठवला. ज्या दिवशी तिचं शिशुपालाशी लग्न होणार होतं त्याच दिवशी कृष्णाने तिला पळवून नेली. त्या दिवसापासून शिशुपाल कृष्णाचा द्वेष करीत. कृष्णाची कुणीही केलेली प्रशंसा किंवा केलेला सन्मान त्याला सहन होत नसे. जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं कृष्णाचा अपमान करीत. शिशुपालाचे 100 अपराध मी माफ करीन असं वचन कृष्णाने दिलं होतं. ते 100 अपराध केव्हाच होऊन गेले होते. आता कुठल्याही क्षणी कृष्ण त्याचा वध करील अशी वेळ आली आहे आणि म्हणून भीमा तू घाई करू नकोस. शिशुपालाच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल त्याला शिक्षा करण्यासाठी नियती तयार झाली आहे. शिशुपालाचा संयम आता संपुष्टात आला. शब्दांचा सतत बोलल्या जाणाऱ्या शब्दांचा त्याला अगदी कंटाळा आला होता. त्याने भीष्मांना आणि कृष्णाला आव्हान दिले. तो म्हणाला, हिंमत असेल तर माझ्याशी युद्ध करा. कोण श्रेष्ठ आहे जगाला पाहू द्या. मुलगी चोरून पळवून नेणारे कुणाशी युद्ध न करता पळून जाणं म्हणजे शूर असणं नव्हे. नदीच्या पाण्यात स्नान करणाऱ्या असह्या गोपींची वस्त्र पळवून नेणं म्हणजे युद्ध करणं नव्हे. गोपींच्या नवऱ्यांना फसवून गोपींची प्रेमचेष्टा करणं म्हणजे युद्ध करणं नव्हे. कृष्णा, शस्त्र घेऊन समोरासमोर केलेलं युद्ध मी सुचवलंय. तू युद्धाला समोरासमोर उभा राहतोस की नाही हे मला पाहायचं आहे. ही कटुता टाळावी असे कृष्णाला वाटत होते. त्याने युधिष्ठिरावर त्याचे अतिशय प्रेम होते. युद्धाने शिशुपालाच्या वधानं राजसूय यज्ञाचे वातावरण बिघडू नये अशीच त्याची इच्छा होती. त्यामुळेच तो शिशुपालाने केलेल्या अपमानाकडे दुर्लक्ष करीत होता. शिशुपाल त्याला जाणीवपूर्वक सतत दिवसत असूनही कृष्णाने आपल्या मनाची शांतता ढळू दिली. पण हे आव्हान स्वीकारणे त्याला भागच होते. युद्धाचे आव्हान नाकारणे ही गोष्ट क्षत्रिय धर्मात बसणारी नव्हती. इच्छा नसूनही त्याने या बडाई कोराचे युद्धाचे आव्हान स्वीकारले. भीष्म कृष्णाला रथाकडे घेऊन गेले. तिथे जमलेल्या सर्व राजांना उद्देशून कृष्ण म्हणाला, शिशुपालाने किती गुन्हे केले आहेत इथे जमलेल्या सर्व राज्यांनी जाणून घ्यावे. जशी माझी इच्छा आहे. पहिल्यापासून हा मनुष्य वृष्णी घराण्याचा शत्रू आहे. आयुष्यभर त्याने वृष्णींचा द्वेष केला. मी प्राग ज्योतिष या नगरीत गेलो असताना या माणसानं द्वारकेत प्रवेश केला आणि आग लावून दिली. माझ्या आजोबा उग्रसेन हे रैवतक पर्वतावर आपल्या सर्व मंडळींसह राहत असताना याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा छळ केला. माझे वडील म्हणजे याचे मामा यांनी यज्ञाला आरंभ करून त्याचा घोडा रवाना केला असताना यज्ञात विघ्न आणावं म्हणून त्यानं तो घोडा पकडला. अनेकांच्या बायका याने पळवल्या आहेत. जरासंधा वृष्णी घराण्याचा शत्रू होता. केवळ याच कारणासाठी यानं जरासंधाबरोबर मैत्री केली. शिशुपालाने सतत आम्हाला त्रास दिला आहे. याच्या पापांचा पाडा वाचायला मला वेळही नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. मी याचा कधीच वध केला असता. याच्या आईला मी याचे 100 अपराध पोटात घालणे असं वचन दिलं होतं म्हणून मी तसं केलं नाही. याचे 100 अपराध कधीच पूर्ण झाले पण तरीही मी संयम करणार. पण आता याने मला युद्धाचं आव्हान दिलं आहे. वातावरण बिघडेल असं काही घडू नये असंच मला वाटत होतं. आता मात्र या पाप्याचं वर्तन मला असह्य झालं. माझ्या आणि वयोवृद्ध भीष्मांचं याने केलेल्या अपमान आता सहन करणं मला शक्य नाही. आता मी याच्याशी युद्ध करीन आणि या पाप्यापासून जगाला मुक्त करीन. दारू का सारथी असलेल्या रथावर कृष्ण आरूढ झाला.
पतंगाने ज्योतीकडे पाहावे त्याप्रमाणे क्रोधाने लाल झालेल्या डोळ्यांनी शिशुपालाने कृष्णाकडे पाहिलं. कृष्ण आणि शिशुपाल यांचे युद्ध सुरू झाले. या अनपेक्षित घटनेने अवाक झालेले सर्व राजे युद्ध पाहत उभे राहिले. यात युधिष्ठिर सर्वात दुःखी होता. अनेक अपशकुन त्याने पाहिले. तो नारदांकडे गेला आणि अपशकुनांचा अर्थ त्यांना विचारला. या अपशकुन मोठ्या संकटाची सूचना देत आहे असे नारद म्हणाले. हे अपशकुन शिशुपालाच्या मृत्यूचे भाकीत करीत आहेत असा त्यांचा अर्थ नारदांनी लावला. यज्ञात विघ्न म्हणून कसलीही कटुता उत्पन्न होऊ नये असे वाटणाऱ्या युधिष्ठिराला हे ऐकून फार दुःख झाले. दुःखी नजरेने तो हे युद्ध पाहू लागला. भीष्म मात्र पुन्हा तरुण झाल्यासारखे हे युद्ध पाहत होते. त्यांच्या ओठामध्ये स्मित होते. कृष्ण आणि शिशुपाल यांचे युद्ध आता संपत आलेले होते. कृष्णाने आपले सुदर्शन चक्र शिशुपालावर फेकले. या क्षणी त्याचे डोळे अथांग प्रेमाने भरून आले. हे चक्र सूर्याप्रमाणे हवेतून गरगर फिरत गेले आणि त्यांनी शिशुपालाचा शिरच्छेद केला. एखादा मोठा वृक्ष कुऱ्हाडीने धाव बसून जमिनीवर कोसळून पडतो त्याप्रमाणे शिशुपाल कोसळून पडला. भूमीवर पडलेल्या त्याच्या देहातून एक ज्योती बाहेर पडली. ती ज्योती आकाशमार्गाने न जाता कृष्णाकडे वळली की कृष्णाच्या परमपूज्य पायात अंतर्धान पडले. तिथे जमलेले सर्व लोक हे पाहत होते की प्राणज्योती कृष्णाच्या पायात का अंतर्धान पावली किंवा कृष्णाचे डोळे अथांग प्रेमाने का भरून आले हे कुणालाच कळले. हे असे का घडले केवळ कृष्णालाच ठाऊक. आपले सेवक जय आणि विजय यांना दिलेले वचन कृष्णाने खरे केले होते. आता त्यांच्यापैकी एकाला त्यांनी मानवी शरीराच्या बंधनातून कायमच्या मुक्त केले होते. दंतवक्र यांत असाच मुक्त होणार होता. कृष्णाच्या मनात हे विचार सुरू झाले. कृष्णाने हे जे केले त्यामुळे त्याच्यावर तिथे जमलेले अनेक राजे चिडले होते. पांडवांच्या मित्रांना आनंद झाला होता. ज्यांना आनंद झाला होता त्यांच्यापेक्षा चिडलेल्या लोकांची संख्या अधिक होती. पण आपले मत व्यक्त करण्याचे धैर्य कुणातच नव्हते. ज्याची सुरुवात उत्तम झाली होती त्या राजश्री यज्ञाचा शेवट असा विचित्र झाला. या प्रकारामुळे सगळ्यांचा आनंद नाहीसा झाला. नियतीने आखलेला मार्ग कुणीच बदलू शकत नाही. आपापल्या राज्यात जाण्यासाठी सर्व राजे आता तयार झाले. त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात युधिष्ठिर वेगळा होता. या समारंभासाठी आलेल्या ऋषींचा त्याने आदरपूर्वक निरोप दिला. कृष्ण ज्यांच्याकडे आला आणि आता आपल्याला द्वारकेला परत गेलेच पाहिजे असे त्यांनी युधिष्ठिराला सांगितले. तीव्र अनिच्छेने युधिष्ठिराने त्याला संमत केले. सर्व पांडव, द्रौपदी, सुभद्रा आणि कुंती यांच्याकडून सन्मान स्वीकारत कृष्णाने स्मितपूर्वक त्यांचा निरोप दिला. कृष्ण द्वारकेला जायला निघाला. काही अंतर त्याचा रथ चालवीत त्याच्याबरोबर जायचे आणि त्याला निरोप द्यायचा अशी पांडवांची पद्धत होती. त्याप्रमाणे पांडव कृष्णाबरोबर गेले आणि तिथून इंद्रप्रस्थाला परतले. कृष्णाच्या वियोगाने पांडव अतिशय दुःखी झाले. कृष्ण त्यांचे जीवन सर्वस्व होता. इंद्रप्रस्थाहून कृष्णाला आपण अखेरचा निरोप देत आहोत याची पांडवांना मुळीच कल्पना नाही. त्यांची वाट पाहणाऱ्या भयानक प्रार्थनाची त्यांना जाणीव नव्हती. काही दिवसांनंतर त्यांच्याकडे जे काही होते ते सर्व नष्ट होणार होते. कृष्णाची आणि त्यांची पुढली भेट काम्यक येथे होणार होती. पांडव इंद्रप्रस्थ नगरीत परत आले. दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि राधेय यांच्या घरी सर्व पाहुणे आपापल्या घरी गेल्यामुळे इंद्रप्रस्थ नगरी अगदी रिकामी वाटत होती. ते चौघेजण त्यांना मैसभा पाहायची असल्यामुळे थांबले होते. ते थांबल्यामुळे युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. त्याने त्यांना अनेक सन्मान दिले आणि त्यांचे वास्तव्य सुखाचे व्हावे म्हणून सर्व प्रयत्न केले. युधिष्ठिराचा निरोप घेण्यासाठी महर्षी व्यास त्याच्याकडे आले. ते आता परत जाणार होते. युधिष्ठिराने त्यांचा सन्मान केला आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांच्या पायावर आपले डोके ठेवले. व्यास म्हणाले, परमेश्वराच्या कृपेने तुझा राजस्वी यज्ञ पूर्ण झाला. तुझ्या पित्याची इच्छा तू पूर्ण केलीस. तू आपल्या पित्याला आनंदी केला आहेस. हे सर्व पाहून मला आनंद झाला. कृपा करून आता मला जाऊ दे. राजस्वी यज्ञ मी पाहिला. युधिष्ठिर व्यासांना म्हणाला, ऋषीवर, शिशुपालाच्या मृत्यूनंतर जे अपशकुन घडले त्यांचा अर्थ आपण मला सांगावा अशी माझी विनंती आहे. प्रज्ञावान पुरुषांचं म्हणणं आहे की अपशकुन जगावर येणाऱ्या संकटाची सूचना देत आहे. नारद मुनीचं म्हणणं आहे की जगावर संकट कोसळणार आहे. काय घडून येणार आहे तुम्ही मला सांगा. व्यासांचा चेहरा गंभीर आणि उदार झाला.
त्याने पृथ्वीचा राजा असलेल्या युधिष्ठिराकडे दयामय दृष्टीने पाहिले आणि ते म्हणाले, वत्सा, तू म्हणालास ते बरोबर आहे. शिशुपालाचा मृत्यू ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यानंतर घडलेल्या अपशकुनांचा अर्थ असा की जगावर दुर्दैव कोसळणार असून ते 14 वर्ष टिकणार आहे. इतकंच पुरेसं नाही, पृथ्वीवरच्या सर्व क्षत्रियांचा नाश होणार असून त्याला तू कारणीभूत होणार आहेस. दुर्योधनाचे दुष्कृत्य, भीमाची आणि अर्जुनाची शक्ती, द्रौपदीचा क्रोध या सर्व गोष्टी जागतिक विनाशाचं कारण ठरणार. माझं हे बोलणं ऐकून तुला दुःख होत आहे हे मला दिसतंय, पण दुःख करून काही उपयोग नाही. नियतीचे हेतू माणसाला कळत नाही आणि ते त्याला बदलता येत नाही. या शब्दांनी युधिष्ठिराचे सांत्वन करून व्यास मुनी निघून गेले. युधिष्ठिर निराशेच्या खोल डोहात पडून गेला. क्षत्रियांच्या नाशाला आपण कारणीभूत ठरणार याचा अर्थ मात्र त्याला कळेल. त्याची विचारशक्ती गोठल्यागत झाली. तो याविषयी कोणाशी बोलू शकतो. मध्यंतरच्या काळात दुर्योधन मय सभा पाहायला गेला. यापूर्वी त्याने असं कधी पाहिलं नव्हतं. मयाने केलेली निर्मिती पाहून तो थक्क झाला. ते सौभाग्य पांडवांच्या वाट्याला यावे ही गोष्ट मात्र त्याला सहन होईल. मय सभेचे खास वैशिष्ट्य होते. जो माणूस पांडवांविषयीच्या द्वेष भावनेने या सभेकडे पाहिल त्याची फजिती व्हावी अशी या सभेची काही ठिकाणांची रचना असुरांचा वास्तुशास्त्रज्ञ मय याने केली होती. मय सभा पाहत दुर्योधन चालत असताना पायांपुढे तळे आहे असे त्याला दिसले. त्याने सांभाळून पाय पुढे टाकला तर काय, तळे नसून तो पाण्याचा आभास निर्माण करणारी जमीन होती. हे रचना कौशल्य पाहून दुर्योधनाला हसू आले. दुर्योधन थोडा पुढे चालत गेला. आता त्याला पायांपुढे जमीनच दिसत होती. त्यामुळे सांभाळून पाय टाकण्याचे कारणच नव्हते. त्याने सहजपणे पाय पुढे टाकले. तिथे जमीन नसून तळे होते. दुर्योधन तळ्यात पडला आणि चिंब भिजून गेला. द्वेष बुद्धीने भरलेल्या दुर्योधनाच्या डोळ्यांना तळे दिसले नाही. त्याच्याबरोबर जे सेवक होते त्यांना ह्या प्रकार पाहून हसू आले. त्यांनी युधिष्ठिराच्या आज्ञेवरून दुर्योधनाला सुके कपडे दिले. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी यांना दुर्योधनाची फजिती पाहून हसू आवडेल. दुर्योधन चालत होता. आता त्याला तळे दिसले. त्याने सांभाळून पाय टाकले, पण तिथे पाणी नसून जमीन होती. दुर्योधनाची पुन्हा झालेली फजिती हास्याला कारणीभूत झाली. आता त्याला एक दरवाजा दिसला. तो त्या दरवाजातून पुढे जायला निघाला तर काय, तिथे दरवाजा नसून भिंत होती. दुर्योधनाच्या डोके त्या दरवाजावर आदळले आणि त्याला चांगलेच लागले. ही सगळी फजिती पाहून हशा मागून हसे फुटत होते. आपली फजिती पाहून द्रौपदी हसली ही गोष्ट दुर्योधनाच्या मनाला विशेष लागली. हा त्याचा फार मोठा अपमान होता. आपल्याला काहीच झालेलं नाही असा भाव दुर्योधनाने आणला आणि तो मय सभेबाहेर निघून गेला. त्याचे मन संतापाने भरून गेले. दुर्योधनाने पांडवांचा निरोप घेतला आणि इंद्रप्रस्थ सोडून तो परत आपल्या घरी निघाला. दुःखाने आपले हृदय फुटून जाईल असे त्याला वाटत होते. तो कुणाशी बोलत नव्हता. आपल्या भावांशी आणि मित्रांशी तासन तास तो आपल्या दालनात बसून राहील आणि नियतीने आपल्याला कसे फसवले त्याचा विचार करेल. तो स्वतःशी म्हणे, पांडवांवर देवांची कृपा आहे असं मला वाटतं. वारणावताला मी त्यांची रवानगी केली तेव्हा ते यापुढे जिवंत दिसणार नाही याची मला खात्री होती. पण त्या मूर्ख प्रवचनानं सगळा घोटाळा केला आणि पूर्वीपेक्षा पांडव अधिक समर्थ बनले. सामर्थ्यशाली राजा द्रुपद याचे ते जावळे. त्यांना ओसाड जमीन देण्यात आली होती, पण ती त्यांनी सुपीक केली आणि आता तर ते या जगाचे राजे झाले. युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला, त्यामुळे जगाचे राजे ही मान्यता त्यांना लाभली आहे. या विचाराने त्याच्या मनात गर्दी केली. कोणाशी संबंध न ठेवता रात्रंदिवस एकांतात तो राहू लागला. आपले दुःख आपल्या हृदयाशी कवटाळून तो एकटाच बसू लागला. राजपुत्र दुर्योधनाच्या मनातल्या बालपणीच्या असूयेने आता द्वेषाचे रूप धारण केले होते. या द्वेषानेच आता त्याचे मन व्यापून टाकले होते. काही बाबतीत तो आपल्या पित्यासारखा नव्हता. उदाहरणार्थ त्याचा पिता हा केवळ लोभी माणूस होता, पण दुर्योधन हा केवळ लोभी नव्हता, तो त्याहून अधिक काही होता. धृतराष्ट्रांचा लोभ त्याच्या हृदयात लपलेला असेल. तो मित्रा होता. तो दांभिकपणे आपल्या भावना लपवू शकत असेल, पण दुर्योधनाला दंभाची कीड होती. तो स्पष्ट वक्ता होता. सावधपणा हेच सूत्र असलेल्या आपल्या पित्याची वागण्याची पद्धत त्याला मुळीच आवडत नसे. आपले मन व्यक्त करण्याची हिंमत धृतराष्ट्रात नव्हती. दुर्योधनाला आपले मन स्पष्टपणे व्यक्त करण्यात आनंद होत असे. तरुण राजपुत्र दुर्योधना असा का झाला त्याचा विचार आपण करू शकतो. दुर्योधना उदारमनाचा राजपुत्र होता. त्याने राधेयाला अंगदेशाचा राजा केले. यावरून त्याचा उदारपणा सिद्ध. त्यानंतर त्याने 13 वर्षे राज्य केले.
त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. तो चांगला होता, पण त्याच्यात एक भयानक दोष होता आणि तो म्हणजे असूया. पांडवांविषयी त्याच्या मनात असूयेची आग पेटलेली होती. हा त्याचा दोष त्याच्या अधःपतनाला कारणीभूत झाला. द्रोणाचार्य प्रथम हस्तिनापुरात आले तेव्हा ते सर्व राजपुत्रांना भेटले. अर्जुनाच्या वागण्याने ते प्रसन्न झाले. आपला पुत्र अश्वत्थामा याला त्याने बोलावले आणि अर्जुनाला म्हणाले, प्रिय वत्सा अर्जुना, माझा पुत्र अश्वत्थामा हा तुझा आयुष्यभराचा मित्र झाला आहे. पण अश्वत्थामाचा कल अर्जुनाकडे नव्हता. त्याऐवजी तो दुर्योधनाचा परम मित्र होता. दुर्योधनाला खुश करण्यासाठी त्याने पांडवांचा मुक्काम होता त्या तळावर मध्यरात्री तळावर कत्तल करण्याचे भयानक कृत्य केले. इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यात येईल. कौरवांकडे 11 अक्षौणी इतके सैन्य असतानाही पांडवांनी 7 अक्षौणी इतकेच सैन्य मान्य केले. पांडवांची सद्भावना इथे दिसून आली. पांडवांची बाजू न्याय्य आहे आणि दुर्योधनाच्या वागण्या अक्षम्य आहे हे सगळे जग जाणत होते. पांडवांपेक्षा दुर्योधनाच्या सैन्याची संख्या अधिक होती, पण पांडवांच्या बाजूने असणाऱ्यांची संख्या अधिक होती, कारण ती रक्ताच्या नात्याची होती. भीष्म या युद्धाला दुर्योधनाच्या बाजूने उभे होते. भगदत्तही दुर्योधनाच्या बाजूने लढण्यासाठी उभा होता. शल्य पांडवांना मदत करण्याच्या इच्छेने पांडवांकडे जात असेल, पण तोही दुर्योधनाच्याच बाजूने लढणार. तर दुर्योधनाने आपल्या बोलण्याची मोहिनी त्याच्यावर टाकून त्याला आपल्या बाजूला वळवले. दुर्योधनाने त्याच्यावर इतकी मोहिनी टाकली की तो आपल्या बहिणीच्या पुत्रांविरुद्ध लढायला तयार होता. राधेय हा एक सद्भावनाशील माणूस होता, पण तोही दुर्योधनाच्या बाजूने अन्याय कारणासाठी लढताना मरण पावला. बलरामाला भीमापेक्षा दुर्योधन अधिक आवडत असे. सोन्यासारखे हृदय असलेल्या अत्यंत उदार क्षत्रियाला आवश्यक असलेल्या सर्व कलांमध्ये पारंगत असा दुर्योधन असूयेचा गुलाम झाला आणि त्याच्या आयुष्याची शोकांतिकाच झाली. तसे नसते तर दुर्योधन हा एक थोर माणूस म्हणून मान्यता पावला. जेव्हा आपण जो धूत किंवा जुगार म्हणतात त्याच्यामध्ये हे मिळवलेलं सगळं परत पांडव वाढतात. तो विषय उद्या आहे आणि विशेष आनंदाची गोष्ट उद्या प्रथमेश वाचन करणार, त्यामुळे आपण लवकर या वेळेवर येऊ. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे दोषावे दोषोनी मज द्यावे पसायदाने जे काळांची व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरतावो विश्व स्वधर्म सूये पाहो दोरे वांशील तोते गाहो प्राणिता वर्षच सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तुला चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषाचे चंद्रवेचे आंचन मार्कंड जेतावलीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे बोधू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजितो आई पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये ओहावे येतमये श्री विश्वेश्वराव आहुईल दानप्रसाव येणे बरे ज्ञान रेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया
या